रवी मोगल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आणि उरलेल्या सर्व व्यक्तींचा मी शाब्दिक सन्मान करतो. मॅच पण आपण एका बाजूला सुरू करणार आहोत. सर्वांना विनंती राहील आपण सर्वांनी आता व्यासपीठावरती सन्मान व्हावं अशी आपणास विनंती आहे. कदम साहेबांना मनापासून धन्यवाद. आणि मॅच ऑन होईल, आवाज असेल या ठिकाणी. परत एकदा मालेगावचा एक गोड आवाज शुभम अहिरे सर. थँक्यू. हॅलो हॅलो साऊंड चेक चेक चेक. मित्रांनो सर्वांना नमस्कार असतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. एस टाइम लावलेला आहे. प्रथमतः गणरायाला नमन करूयात, आई तुळजाभवानीला नमन करूयात, हिंदवी स्वराज्याच्या गडकोटाला नमन करूयात, हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक मावळ्याला नमन करूयात, हिंदवी स्वराज्याचे जनक राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षक राजे छत्रपती संभाजी महाराजांना नमन करूयात. या देशाला या राष्ट्राला महान बनवणारे प्रत्येक महापुरुष महामानव आणि रणरागडीला आपण नमन करूयात. खऱ्या अर्थानं या देशासाठी हुतात्मा ठरलेले भारतीय सैन्य दलातील आणि महाराष्ट्र पोलीस दलातील शहीद वीरांना आपण नमन करूयात. या देशाला कृषीप्रधान राष्ट्र बनवणाऱ्या कष्टकरी शेतकरी राजाला आपण नमन करूयात. सिन्नर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन द्वारा आयोजित सिन्नर टेनिस बॉल प्रीमियर लीग पर्व 8वेच्या दिवस पहिल्यात टेनिस cricket.in माध्यमातून जोडल्या गेलेल्या व्ह्यूअर्सचं आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व संघांचं, संघ मालकांचं, ऑफिशियल टीमचं, ऑर्गनायझिंग कमिटीचं, सर्व मान्यवरांचं, सर्वांचंच मी समालोचक शुभम अहिरे सहर्ष स्वागत करतो. लवफुल टॉस बॉल काऊ कॉर्नर मध्ये उडवलाय, ते मात्र क्षेत्ररक्षकाच्या अगदी पुढ्यात पडतोय. कॅच तर टिपता आलेला नाहीये, परंतु चेंडूला अडवलाय. काय लाजवाब स्टार्ट राहिला या स्पर्धेचा. पहिली मॅच आपण पाहिली, आपण ऐकत होतो आदरणीय सन्माननीय जुन्नर भूषण श्रीयुत मनोज बेल्लेकर सर यांना. लाजवाब मॅच होती पहिली, त्यातली ही दुसरी मॅच आपण पाहतोय. 10 धावा धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. याही वेळेला हो 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 लपेटलाय बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये, खेचलाय आणि फेकून दिलाय. 1 2 3 टप्प्यांच्या सहाऱ्यानं गेलाय सीमा पार, आलाय 5व्या बॉलवर वार. चौकार. भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. 14 धावा धावफलकावरती आहेत गणेश तुपे. काय लाजवाब स्ट्राईक करतायत. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. ओ हो हो अगदी ताता 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 थैया करत आले आणि डाऊन द ग्राउंड क्षेत्रात फेकून दिला बॉल. वाघ अँड सन्सच्या बॅनरला भेटायला शेवटच्या बॉलवर देखील आलाय चौकार. या षटकात 4 बाउंड्रीज 2 सिंगल, अर्थातच 18 धावा धावफलकावरती लागले आहेत. बिनगडी बाद. ओव्हर टू यू डीजे. पाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. पहिलं षटक संपलं. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकाचा अगदी पुरेपूर फायदा घेतलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने. एक मिनिट पॉज करायची मॅच सांगू. काय झालं.
मुसळगाव संघाचे संघमालक सन्माननीय सुदामभाऊ शिरसाट आणि त्यांच्या जोडीने आपण पाहतोय बुळवंत सिंग नाईट रायडरचे संघमालक राजूभाऊ यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. खेळाडूंचे नंबर ऍड नाहीयेत त्यामुळे आपण मॅचला पॉज केलेला आहे. कुठल्या संघाचा प्रॉब्लेम आहे? स्टेजवरती जमा करतो. मयूरकडे कोणी घेऊन जायचंय ज्याचे असेल त्याने. डिस्कवर किंवा पल्सर. हॅलो. जी खबरदारी घ्यायची आहे, जबाबदारी घ्यायची आहे. ऑफिशियल क्रिक हिरोज यांनी मात्र तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली असेल तर तुम्ही स्वतःहून तिथे ऍड होणं फार सोपं आहे. फक्त क्लिक करायचं लिंकला. कारण आजकाल आपण पाहतो गल्लीमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूचं देखील क्रिक हिरोजला अकाउंट आहे. त्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त त्या टीम मध्ये ऍड व्हायचं आहे. फार सोपं आहे मित्रांनो. त्यामुळे सहकार्य करा जेणेकरून आपल्या स्पर्धेला आपण सर्वजण एकत्र येऊन मोठं करू. फुलटॉस बॉल टाकलाय. मिड विकेट मध्ये खेळलाय. लॉंग द कार्पेट. चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने निघालाय. लॉंग ऑन आणि मिड विकेटचा गॅप तो मात्र भेदलाय. आलाय चौकार. 4 धावा. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा थँक्यू डीजे. 1 मिनिट थांबून घ्या सर. अजून क्रिकेटर्स काही सुरू झालेलंच नाहीये त्याच्यामुळे मॅच चालू नका करू प्लीज.
पहिल्या बॉलवरती बाउंड्री होती. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल, त्यावरती चौकार आला. गणपत पवार यांना आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. रोशन शिरसाट ते मात्र बॅटिंग स्ट्राईक वरती आहेत. गावठा स्पार्टन्स लोवफुल टॉस कमी गतीने टाकलाय, परंतु ओव्हर द वेस्ट साइड आहे. स्क्वेअर लेग पंचांनी एक हात बाहेर काढलाय. हा बॉल नो म्हणून घोषित केलाय. कमरेच्या वरतून आहे, त्यामुळे डीप तो मात्र झालेला नाहीये आणि त्याच कारणास्तव हा बॉल नो बॉल म्हणून घोषित केला गेलेला आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा बॉल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने, परंतु ते वेगळं करणं त्यांच्या अंगाशी आलं. येणारा बॉल फ्री हिटचा असेल. डावखुऱ्या हाताचे बॅटर गणेश तुपे यांच्यासाठी. पाहूयात फ्री हिटचा बॉल कशा पद्धतीने टोलवला जातो. बॅटरची स्ट्राईक चेंज झाली म्हणजे फिल्डर्स पण चेंज होतात. यावेळेला परफेक्शन पाहायला मिळतोय. चांगला बॉल टाकलाय, बॅटपासून दूर ठेवला, खोलवरती टाकला, त्यामुळे त्या बॉलला खोदून काढण्याचा प्रयत्न गणेश तुपे यांच्याकडनं केला गेला. त्यावरती त्यांना जास्तीचं यश मिळालेलं नाहीये, फक्त एक सिंगल मिळणार आहे. एका सिंगलला धावफलक ते मात्र हलकसं पुढे जाईल 25-25 वरती. यावेळेला मात्र लोवर फुल टॉस तो परफेक्ट पिक केलाय आणि टिक केलाय षटकारावरती. हॉटेल मातोश्रीच्या बॅनरवर जाऊन आदळतोय. आलाय बिग 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 हिट डीजे. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक ते मात्र जाऊन पोहोचतंय 31 वरती. 31 रन्स ऑन बोर्ड. 1.3 षटकाचा खेळ. 3 चेंडू झाली, त्यामध्ये पहिल्या बॉलवरती आपण वेलकम चौकार पाहिला. दुसरा बॉल आपण पाहिला तो कमरेच्या वरतून होता, अर्थातच नो बॉल होता. फ्री हिटच्या बॉलवरती सिंगल आली. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न केला, त्यावरती मिड विकेट मध्ये षटकार आला. पाहूयात पुढचा बॉल. यावेळेला बॅकफुटला जाऊन लेट कट खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु गलीच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल येणार आहे. सिंगलने धावफलक हलकसं पुढे जाईल एका पावलानं 32 वरती. 1.4 षटकाचा खेळ. अजून 2 चेंडू या षटकातील बाकी आहे. हे षटक थोडंसं लांब लचक पाहायला मिळतंय, कारण 4 बॉल टाकण्यासाठी 5 बॉल घेतली गेली आहेत. फिल्डिंग मध्ये सातत्याने बदल ते मात्र केले जात आहे. लेफ्ट हँड बॅटरसाठी लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. यावेळेला खोलवर टाकलाय, बॅटची कट घेतली आहे. विकेट किपरचं सेलिब्रेशन ऑन आहे, कारण गणेश तुपे यांचा विषय इथे गॉन आहे. फर्स्ट विकेट डाऊन. 32 या अंकावरती लागतोय. धक्का क्रमांक पहिला डीजे. यानंतर आपल्याला इथे प्लेअर ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. तर प्लेअर ऑफ द मॅचचा किताब ज्याला जातोय अफलातून गोलंदाजी करणारा गोलंदाज ठरलाय मोह किंगचा. 2 षटकं टाकली, 1 षटक निर्धाव टाकलं, 3च धावा खर्च करत 2 विकेट मिळवणारा सार्थक पाचोरे प्लेअर ऑफ द मॅच. मोह किंगचा सार्थक आपलं गुणगौरव आहे, सन्मान आहे. आपण तो स्वीकारण्यासाठी या ठिकाणी ताबडतोब प्रेझिडेन्शियल बॉक्समध्ये यायचे. सार्थक पाचोरे झाला. शुभम सर, थँक्यू. 32 ला 1, 32 वरती लागलाय पहिला धक्का. हेमंत वरंदळ आलेत बॅटिंगसाठी. गणपत पवार नक्की स्ट्रगल करत होते बॉलिंग करत असताना, परंतु एक चांगला बॉल आणि एका चांगल्या बॉलने त्यांना नक्की एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली आहे. कारण लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती बॉलिंग करणाऱ्या संघासाठी थोडंसं त्रासदायक असतं. त्यामुळे डावखुऱ्या हाताच्या बॅटरला माघारी पाठवलं. एक राईट हँड बॅटर आलेत हेमंत, खेळपट्टीला जॉईन करताय. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आणि हा पॉवर प्लेचा अंतिम चेंडू असेल. यावेळेला कमी गतीने टाकलाय बॉल. नाचवण्याचा प्रयत्न केला बॅटरला, परंतु पडून तो हलकासा अजून जास्तीचा बाहेर जातोय. त्यामुळे मुख्य पंच गळवतायत. हा असेल व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलने धावफलक हलकसं पुढे जाईल 33 वरती. शुभम थोडासा वेळ घेतोय. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा किताब सिद्धिविनायक असोसिएटचे ओनर इंजिनियर वैभव मुत्रक सर यांच्या माध्यमातून मेडल आणि एक आकर्षक ट्रॉफी देऊन हा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आणि अजून एक स्पेशल प्राइज आहे. सायकल झोन यांच्या वतीने प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅचसाठी 25% हे कुपन आहे. ज्या ज्यावेळेस सायकल खरेदीला जाल
25% दाखवा. ₹1,00,000 सायकल गेली 75,000 मिळणार. किती मोठा फायदा आहे. तर सायकल झोन यांच्या वतीने सुद्धा 25%चं एक कुपन आपल्यासाठी आहे. तर मनापासून या ठिकाणी अभिनंदन, मनापासून या ठिकाणी सार्थक तुझं कौतुक राहील. सगळ्या मान्यवरांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल. सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक. सार्थक खूप वेळ घेणार नाही. STPL याच्या अगोदर कधी खेळला होता का? मी गेल्या वर्षी STPL खेळलो होतो सरांच्या टीमकडून आणि यावर्षी माझं दुसरं वर्ष आहे आणि आनंदी आहे. चांगला बॉलिंग परफॉर्मन्स झाला आणि नक्कीच माझ्या संघासाठी मी परत असा परफॉर्मन्स देण्यासाठी पुढच्या मॅचसाठी प्रयत्न करेन. खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. थँक्यू व्हेरी मच. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी दिलाय. परत एकदा कॉम्बॉक्समध्ये आपल्यासमोर जोडले जातील शुभम आहिरे सर. थँक्यू. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल पायावर टाकला आणि तो खोदून काढला डीप स्क्वेअर लेग मध्ये फेकून दिलाय. आलाय चौकार. डीजे पाहू हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. थँक्यू डीजे. आपण पाहतोय सिन्नर टेनिस बॉल प्रीमियर लीग अर्थातच STPLचं पर्व 8वं आहे. काय बहारदार आयोजन आहे मित्र. फार मेहनत घेतली आहे सिन्नर टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक मित्रानं, प्रत्येक कार्यकर्त्यानं, प्रत्येक लेजंडरी क्रिकेट खेळाडूने. कारण एक मोठा उत्सव, ज्या उत्सवाची ब्रँडिंग व्हॅल्यू एकदाची उंचीवरती पोहोचलेली असते ना, तर त्या उत्सवाची ब्रँडिंग व्हॅल्यू कधी कमी होऊ द्यायची नसते. आणि तेच सिन्नर क्रिकेटचे सर्व मित्र दरवर्षी घेऊन येतात. यावर्षी देखील tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा अख्ख्या देशाला दाखवली जाणार आहे. आणि काय बहारदार मंडप डेकोरेट केला गेला आहे. बॅनरबाजी, फ्लेक्स ते मात्र अगदी हुबेहूब पाहायला मिळत आहे. व्यासपीठ ते मात्र दर्जेदार आहे. अगदी उंच उंच आणि उंच आकाशाला भिडेल आणि गगनाला नक्कीच आपली सलामी ठोकेल असं हे आयोजन आणि नियोजन पाहायला मिळत आहे. दरम्यानच्या काळामध्ये प्रसिद्ध उद्योजक आदरणीय बाळासाहेबजी तुपे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तुपे साहेबांचं मी मनापासून आपल्या STPLच्या वतीने सहर्षाचं स्वागत करतो. मनापासून स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. 2.3 षटकाचा खेळ. 39 धावा धावफलकावरती षटकातीला चौथा बॉल येतोय. फुलर लेनवरचा बॉल स्लॅश केलाय. बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे गलीतनं गेलेत. बॉलवरती चांगला अडवलाय बॉल. एकच धाव तिथे मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न करायचा होता परंतु क्षेत्ररक्षकाची जी कमाल होती ना, त्या कमालीला बघूनच बॅटर्स थांबलेत. सिंगलवरती थांबवलंय. पहिल्या बॉलवरती चौकाराला. त्यानंतर मात्र 3 चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकली आहेत. 40 धावा धावफलकावरती आहेत. 2.4 षटकाचा खेळ. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. गणेश डिगे यांना आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करताय. आतापर्यंत सर्वोत्कृष्ट षटक हे ठरू शकतं. पाहूयात पुढचा बॉल. नाही, फुलटॉस बॉल टाकलाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे लावलाय. चांगला फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. योग्य उडी घेतली आणि खूप वेळ बॉलला हातातच ठेवलं ना, त्याचा फायदा बॅटर्सने घेतलाय. खेळपट्टीवरती अगदी मातीचा धुर्रा काढत 2 धावा कंप्लीट केल्या आहे. एक चूक. क्रिकेटचा खेळच असा आहे ना मित्र हो. क्रिकेटच्या खेळात आपला प्रतिद्वंदी आपल्या एका चुकीची वाट पाहत असतो. त्यामुळे तुम्ही एक चूक कराल ना, ती लगेच इन्स्टंट भरावी लागते. 42 धावा आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तिसरं षटक. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. बॅटला सलामी ठोकली आहे बॉलनं. विकेट किपरच्या हाती लागला. या षटकात 8 धावा आल्या. सिंग्युलर रन्स या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे 42 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद आहे. डीजे आभार मानतो आम्ही आयोजक. STPL 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक. VNW बायोटेक, मायगाव MIDC, सिन्नर बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद. 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. बेचाळीस धावा धावफलकावरती एक गडी बाद आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थं षटक सुरू होत आहे. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक घेऊन येत आहे द प्राईड ऑफ सिन्नर टेनिस बॉल क्रिकेट. सध्याच्या घडीला ज्यांच्या गोलंदाजीचा बोलबाला आहे सुनील नाठे.
पहिलाच बॉल खोलवर टाकलाय, डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळलेत, लॉंग ऑफला आहेत खेळाडू, ते बॉलवरती येत आहेत, चांगलं कलेक्शन आणि चांगला थ्रो, त्यामुळे एकच धाव तिथे मिळणार आहे नाशिक जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्रिकेटच्या मैदानावरती सुनील नाटे यांच्या गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. गेल्या आपण पाहतोय 4 ते 5 वर्षाच्या प्रदीर्घ क्रिकेट काळापासून सुनील नाटे डावपुऱ्या हाताचे एक हरवणारी गोलंदाज आहेत. यावेळेला कोलवर टाकलाय, पॉइंट वरती खेळाडू आहेत तैनात, सॉफ्ट डिसमिसल याला आपण म्हणू शकतो. सुनील नाटे आलेत आणि विकेट घेऊन आलेत. दुसऱ्या गडीचं इथे पतन होत आहे. फलंदाज बॅक टू द डगआउट. ओव्हर टू यू डी. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. दर्जा प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. त्रेचाळीस या अंकावरती दुसरा गडी बाद झाला. 3.2 षटकाचा खेळ. चौथं षटक आणि चौथ्या षटकात नवीन गोलंदाज आपण पाहिलेत सुनील नाटे, त्यांनी मात्र एक विकेट घेतली आहे. सौरभ भगत आलेत, नवीन बॅटर खेळपट्टीला जॉईन करताय, विकेटचं मोजमाप करतायत. त्यांना जो हवा तो स्टान्स ते मात्र तिथे आखताय. 43 धावा. स्टार्ट तो मात्र खूप चांगला मिळालाय गावठा स्पार्टन्स या संघाला, त्यामुळे त्या सुरुवातीला शेवट कसा दिला जातो ते पाहायचं आहे. नाही तुम्ही सुनील नाटेच्या या बॉलला या पद्धतीने खेळू शकत नाही, तेही इतका आरामशीर सुनील नाटे तुम्हाला खेळू देणार नाहीयेत, कारण गुडलेनच्या स्पॉटवर बॉल पडतोय, हलकसं वळण घेतोय, विकेट किपरच्या हाती लागतोय. कॅरमची गोटी ज्या पद्धतीने स्किट व्हावी ना तसा बॉल या विकेटवरती सुनील नाटेचा खास करून स्किट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पाहूयात पुढचा बॉल. यावेळेला फ्रंट फूट काढलाय, चांगलं प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळतं भगत यांच्या बॅटमधनं. फिल्डर कडून झाली आहे थोडीशी चूक, परंतु त्या चुकीवरती काही मोठी नुकसान होणार नाहीये. सिंगल आली आहे, सिंगल स्ट्राईक रोटेशन होत आहे. 4वर 4, 44 धावा धावफलकावरती आहे. 4 बॉल आतापर्यंत टाकले सुनील नाटे यांनी आणि फक्त 2 धावा दिल्या आहेत. एक विकेट देखील घेतली आहे, परंतु सर्व नजरा रोशन शिरसाट यांच्यावरती राहतील. चांगला बॉल टाकलाय आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने तो खोदून देखील काढलाय. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडू मार्गस्थ आहे, हलकसं झालंय, पंबल रनआउटची संधी आहे. रिस्क घेतलीये का ते पाहावं लागेल. आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. टेनिस क्रिकेट .inच्या स्क्रीनवरती आता पाहिलं जाईल. सौरभ भगत स्ट्राईक एंड वरून नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं त्यांचा स्वतःचाच कॉल होता, त्यामुळे रोशन शिरसाटला क्रीज सोडावी लागली, यावं लागलं. आता दगदग वाढणार आहे. पाहूयात आउट आहेत की नाही आहेत, लाल लाईट लागेल की हिरवा लाईट लागेल ते आता आपल्याला पाहायचं आहे. आणि बेल्स रिफ्लेक्ट तर झाले आहेत, परंतु पाहावं लागेल काय घडलंय. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ रेड लाईट. OUT. आउट असेल बॅटर. सौरभ भगत बाद होत आहेत. खूप चांगल्या प्लेसमेंटने पहिलाच बॉल खेळत असताना कव्हर्स मध्ये चेंडूला टोलवलं होतं. कॉन्फिडन्स त्यांच्या बॅटमध्ये आणि त्यांच्या बॅटिंग. पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. खरं तर अशा मोमेंटला तुमच्याजवळ एक चांगला आकडा होता धावफलकाचा, तुम्हाला फक्त वेळ तिथे घालवायचा होता खेळपट्टीवर, आणि अशा मोमेंटला रनआउटची विकेट घेणं म्हणजे आमच्या नाशिककरांच्या भाषेत म्हटलं जातं रनआउटची विकेट म्हणजे 65 विकेट, आणि ती 65 विकेट ती मात्र सोडावी लागली आहे भगतला. नवीन बॅटर आलेत गणेश शिंदे, परंतु ते नॉन स्ट्राईक एंडला असतील. स्ट्राईक एंडला आपल्याला रोशन शिरसाटच पाहायला मिळत आहे. जो सुनील नाटे त्यांचा दरारा तो मात्र खेळपट्टीवरती आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. दरारा आहे या गोलंदाजाचा, तो दरारा पहिल्या षटकात ते सेट करताय. STPL मध्ये काय सुरेख स्टार्ट मिळालाय त्यांना. कोलवर टाकलाय, परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. फलंदाजाची बॅट जोपर्यंत बॉलवर येईल ना तोपर्यंत चेंडू टप्पा घेतोय आणि विकेट किपरच्या हाती लागतोय. या षटकात आल्यात फक्त 3 धावा.
STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. यावेळेला वेगवान टाकलेला बॉल खोलवरती टाकलाय, कव्हर्स मध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे. चांगलं कलेक्शन, चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल, कारण चेंडू तिथे गिरगी घेत होता, गिर 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 फिरत होता, परंतु फिरणाऱ्या बॉलला देखील चांगल्या पद्धतीने अडवलंय. जज केलं, बॉलला थ्रो केला. 47 धावा धावफलकावरती आहेत. खूप सारे खेळाडू सिन्नर वासियाला मिळाले, सिन्नर क्रिकेटला मिळालेले आहेत. तब्बल 30 ते 40 वर्षाचं क्रिकेट या सिन्नर तालुक्याला लाभलेलं आहे. लेदर बॉल क्रिकेट असो किंवा मग टेनिस बॉल क्रिकेट असो, क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅट सिन्नरमध्ये असंख्य नावं येऊन गेली आहेत, परंतु कोणीच टेनिस बॉल कोणीच सिन्नरच्या क्रिकेटचा नक्कीच जो झेंडा आहे तो मात्र नेहमी वरतीच ठेवलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाचं कौतुक करावं लागेल. सिन्नर क्रिकेटसाठी ज्यांनी ज्यांनी अहोरात्र केली आहे, ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली आहे ना, त्या प्रत्येक लेजेंडरी क्रिकेटरला माझा सलाम असेल. कारण तालुका हाफमध्ये देखील आपण पाहतो सिन्नरचा संघ प्रत्येक स्पर्धेत खेळत असतो. प्रीमियर लीगच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये सिन्नरचे अनेक आणि दिग्गज खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत असतात कित्येक वर्षांपासून. आणि याचं सर्व क्रेडिट जातं या अशा प्रीमियर लीगला, कारण STPL सारखी 8 वर्षांपासूनची स्पर्धा ती इथे भरती आहे ना, तर मग या स्पर्धेचा जो सेटअप आहे तो सेटअप खेळाडूंना हे नेहमी कामात येत असतात. 49 धावा धावफलकावरती आहेत. 5वा बॉल लिव्ह केलाय, बॉल आउटसाइड द क्रीज, आउटसाइड द क्रीज असं मुख्य पंचांचं म्हणणं आहे. टीव्ही रेफरलची मदत घेतली का अंपायर? अंपायर टीव्ही रेफरलची मदत घेतली का तुम्ही? नाही ना अंपायर, कळवा तुम्ही टीव्ही रेफरलची मदत घेतली का? नाही ना. हां, इट्स अ नो बॉल, नो बॉल असेल आणि त्यामुळे हा फ्री हिटचा बॉल असेल. परंतु नो बॉल टाकला तर मग 4.4 षटकाच्या खेळात गावठा स्पार्टन्स या संघाच्या 50 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिटचा बॉल, हाही बॉल लिव्ह केलाय, हाही बॉल मुख्य पंच कळवतायत. हाही बॉल नो असेल, कारण हाही बॉल आउटसाइड द क्रीज पडलाय. खेळपट्टीच्या बाहेर जो बॉल पडतोय ना त्याला नो बॉल दिला जातोय. म्हणजेच काय, फ्री हिटचा बॉल तो कंटिन्यू असेल. रोशन सिरसाट यांचाही दबदबा तो मात्र खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. बचावात्मक गोलंदाजी केली जाते. अजून एकदा लिव्ह केलाय बॉल, अजून एकदा नो बॉल. ओहो, हा तिसरा आउटसाइड द क्रीज आहे. दरारा याला म्हणतात. जो दरारा रोशन सिरसाटनं सेट केलाय, त्याच्या क्रिकेटनं सेट केलाय ना, तो दरारा आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. त्याच्या समोर बॉल वाचवण्यासाठी प्रयत्न केला जातोय, परंतु फ्री हिट. लोवर फुल टॉस आहे, डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळलाय. यावेळेला चांगला सूर गवसलाय, गोलंदाजाला खोलवरती टाकला. बॅटपासून थोडासा दूर ठेवायला त्यांना यश मिळालं. 3 नो बॉल टाकल्यानंतर 1 यशस्वी बॉल त्यांना टाकता आलाय. 53 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे. याही वेळेला गणेश शिंदे यांना तोच बॉल टाकला, परंतु गणेश शिंदेने देखील त्याच क्षेत्रात खेळलाय बॉल आणि त्याच क्षेत्रात याही बॉलवरती आली आहे सिंगल. 3 नो बॉल आले, 1 वाईड बॉल आला, तरी देखील या षटकात फक्त 9 धावा आल्या. या 9च्या मदतीने 5 षटकांच्या खेळांती धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या आहेत. 54 धावा गावठा स्पार्टन्स सिन्नर. ओव्हर टू यू DJ. टान 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 उड्या मारत सीमा पार आलाय अजून एक चौकार. DJ व्हिडिओ या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. थँक्यू DJ. 67 धावा धावफलकावरती. हे षटक थोडंसं मागणं ठरतंय. पहिल्या षटकात दरारा होता सुनील नाटे यांचा, परंतु नाही, दुसऱ्या षटकात गणेश आणि रोशन हे दोघं मात्र भरकोस समाचार घेत आहेत सुनील नाटे यांचा. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
यावेळेला खोलवर टाकलेला बॉल क्रॉस बॅटेड फटका खेळायचा आहे, परंतु नाही, बॅटपासून चेंडू वळून घेतोय. शेवटच्या बॉलवर कुठली धाव नाही आहे. या षटकात आल्या 13 धावा आणि या 13च्या मदतीने 6 षटकांच्या खेळाअंती धाव फलकावरती धावा लागलेल्या आहेत. 67 रन 3 गडींच्या मोबदल्यात टीम गावठा स्पार्टन सिन्नर. ओव्हर टू यू डीजे. IPL साठी गिफ्ट सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भावसार यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. निळखंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. STPL 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक. VNW बायोटेक, मायेगाव MIDC सिन्नर, बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. सहा षटकं संपली आहेत. 67 धावा धाव फलकावरती आहेत. 7वं षटक सुरू झालंय. 7व्या षटकाचा पहिलाच बॉल, लाजवाब स्ट्रोक खेळलाय. फुलर लेंथवरचा बॉल कटवलाय, डीप कव्हर्स मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलं आणि फेकलं देखील. पहिल्या बॉलवरती दुहेरी आली, दुहेरीने धाव फलक फ्लाय करते. 69 ऑन बोर्ड. 69 धावा धाव फलकावरती आहेत. गणेश डिगे यांना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय, ज्यांनी पहिल्या षटकात फक्त 7 धावा खर्च केलेल्या होत्या. रोशन शिरसाट 18 बॉल मध्ये 24 वरती खेळतायत. गणेश शिंदे 8 बॉल वरती 12 वर खेळताय. दोघांची पार्टनरशिप ती मात्र आपल्याला आता स्ट्रॉंग पाहायला मिळते. यावेळेला परफेक्ट यॉर्कर पडलाय, परफेक्ट यॉर्कर पडलाय. फलंदाजानं फ्रंट फूट काढलं, त्यानंतर खोलवर टाकलेल्या बॉलला खोदून काढण्याचा प्रयत्नही केला, परंतु नाही. बॅटला सलामी टोकली बॉलनं. विकेट किपरच्या हाती लागलाय. गणेश डिगे यांनी मात्र कमबॅक केलाय. गणेश वर्सेस गणेश या दोघांचा सामना आपण पाहतोय. बॅटर गणेश, बॉलर गणेश. पाहूया षटकातील तिसरा बॉल. याही वेळेला ओ हो 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 व्हॉट अ बॉल. लाजवाब डिलिव्हरी, कॉपी पेस्ट स्टाईल मध्ये. तोच टप्पा, तोच बॉल, तोच गोलंदाज, तोच बॅटर, तोच विकेट किपर आणि निकालही तोच. बिंदी गेंद, डॉट बॉल. 3 बॉल झाली आहेत, फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. 69 ला 3 असं चित्र धावफलकावरती पाहायला मिळतोय. षटकातील चौथा बॉल येतोय. यावेळेला लेंथ थोडीशी मागे ठेवली आणि मागच्या लेंथवरती नक्कीच बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटने पंच करण्याचा प्रयत्न केला बॅटरने. मिड विकेटमध्ये एक सिंगल, ती मात्र चोरली गेली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेशन होईल आणि धावफलक फ्लाय करेल. 70 ऑन बोर्ड. 70 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकाचा खेळ म्हणजेच काय तर इथून फक्त 8 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. शेवटचे 8 बॉल रोशन शिरसाटला त्याला त्याचा आक्रमक पावित्र्य घ्यावा लागणार आहे, कारण रोशन शिरसाट बिग हिट खेळण्यासाठी ओळखला जातो. फुलटॉस बॉल आहे. मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली उडी घेतली आणि चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर करून फेकलं देखील आहे. हो 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 म्हणजे फार दूरवरती आणि फार डीप मध्ये बॉल असताना देखील फक्त एकच धाव ती व्हॅलिड असेल, कारण नॉन स्ट्राईक एंडला सॅक्रिफाईसची विकेट आहे. गणेश यांना धाव बाद व्हावं लागतंय, माघारी यावं लागतंय, परतावं लागतंय. विकेटचं बदल, फलंदाज झालाय बाद. डीजे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. दूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट.
खोलवर टाकलेला बॉल त्यावरती आली आहे सिंगल. हाणामारीचे षटक, स्लॉक षटक, परंतु त्या 7व्या षटकात एकही बाउंड्री आली नाही. फक्त 5 धावा आल्या, 1 रनआउटची विकेट आली. 7 षटकाचा खेळ संपला. 72 धावा धावफलकावरती आहे. यानंतरची होणारी मॅच ज्या 2 संघांमध्ये आहे त्या दोघही संघांच्या कर्णधाराने नाणेफेकीच्या कक्षाला जॉईन करायचं आहे, कारण या पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस तुमचा नाणेफेक तो मात्र संपन्न होणार आहे. वडांगळी सनरायझर्स वर्सेस किंग्ज 11 मोहो या दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, प्लीज या 6 चेंडूंच्या खेळा अखेरीच, हे 6 चेंडू संपण्याच्या आधीच तुम्ही नाणेफेकीच्या कक्षाला जॉईन करायचंय. शेवटचे 6 बॉल. गणपत पवार आलेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटकात 16 धावा दिल्या होत्या, ते षटक महागडं ठरलं होतं. लोवर फुल टॉस, तो मात्र काउ कॉर्नरच्या दिशेने भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, स्लाइड मारली आहे. लाजवाब वेपर्स तिथे पाहायला मिळाले सुनील नाटे यांचे. दुहेरी आली आहे. पहिल्या बॉलवरती डबलनं धावफलक फ्लाय करते. 74 ऑन बोर्ड. 74 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. या शेवटच्या 5 बॉलवरती बॉलिंग करणारा संघ प्रयत्नशील असेल, कमीत कमी धावा देण्याचा, तर बॅटिंग करणारा संघ तो मात्र प्रयत्नशील असेल 1 किंवा 2 मोठ्या बिगिटचा. येस सर, बॉल प्रोव्हाइड करायचा आहे मैदानाच्या आत, कारण तो बॉल खराब झालाय असं पंचांच्या निदर्शनात आलंय. त्यामुळे ऑर्गनायझिंग कमिटीच्या मित्रांना विनंती असेल, प्लीज कृपया करून लवकरात लवकर मैदानाच्या आत बॉल प्रोव्हाइड करायचे आहेत. आजच्या दिवस असा निर्णय आलाय की आज दिवसभरात कुठल्याही कंडिशनला बॉलला काही झालं तर मग प्रोव्हाइड करणारा बॉल किंवा केला जाणारा बॉल, पुरवला जाणारा बॉल हा नवाच असणार आहे. बॉल फोडण्याआधी चेक करून घ्या प्लीज. जर तो तुम्हाला घ्यायचा नसेल तर तो तुम्ही फोडू नका. दुसरा फुडलेला असेल तर मग तो तुम्ही घेऊ शकतात. येस, नाणेफेकीसाठी यायचं आहे सनरायझर्स वडांगळी वर्सेस किंग्ज 11 मोहो किंग. येस, सनरायझर्स वडांगळी सनरायझर्स वर्सेस किंग्ज 11 मोहो अशा या 2 संघांची नावं आहेत आणि दोघेही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, प्लीज नाणेफेकीच्या कक्षाला तयार राहायचंय, यायचंय. 74ला 4. 74 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू यायची बाकी आहेत. बॉल तो मात्र चेंज केलाय, कारण डायरेक्ट आता नवा बॉल दिला गेलाय. स्लॉक षटक आहे. शेवटचे 5 बॉल आहे. जिथे तुम्हाला बिगिट हवाय तिथे तुम्ही नवा बॉल घेतलाय. अरे नवा बॉल आहे म्हणून काय झालं, मी फटकार मारणार भावा, कारण माझ्या बॅट मधनं आल्या धावा. 6-6-6. डीजे फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल, प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. या बिगिटने मात्र धावफलक आता नक्कीच उच्चांकी गाठेल, 80 पर्यंत जाऊन पोहोचेल. 7.2 षटकाचा खेळ, नवा बॉल, जुना बॉल, खेळपट्टी, मैदानाचा घेर, या कुठल्याच गोष्टीचा रोशन शिरसाट या नावाला कधीच फरक पडलेला नाहीये. त्यामुळे रोशन शिरसाट जेव्हा जेव्हा मैदानात दाखल झालाय ना, प्रत्येक मैदानं गाजवली आहेत. बिग हिट करण्यासाठी ओळखलं जाणार आहे नाव आहे. 4 बॉल शिल्लक आहेत. आता बॉलरवरती प्रेशर असेल, परंतु त्या प्रेशरला रिलीज करणारा सुरेख टप्प्यावर बॉल टाकलाय. मनगटाचा वापर केला, ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. मनगटाचा वापर केला नक्की, बॅटरच्या बॅट आणि शरीराच्या अगदी मध्ये तो बॉल टाकला गेला. परफेक्शन पाहायला मिळालं. त्यामुळे या फटक्यात एकही धाव आलेली नाहीये. 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल झाली आहेत. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू बाहेर टाकलाय, त्यामुळे मुख्य पंच कळवतायत हा बॉल जास्तीचा बाहेर आहे. वाईटची जी लाईन आहे तिच्यापासून दूर जातोय, त्यामुळे हा बॉल वाईट असेल. वाईटने अतिरिक्त धाव मिळणार आहे आणि ती अतिरिक्त धाव 80ला एका पावलानं पुढे घेऊन जाईल 81 वरती. यावेळेला बॉडीवर टाकण्याचा प्रयत्न केला, बिसाइड द लेग स्टिकच्या बाजूनं बॉल गेलाय. बाईकच्या माध्यमातून ही सिंगल असेल. 1 धाव ती बाईकच्या माध्यमातून मिळणार आहे आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल 82 वरती. 7.4 षटकाचा खेळ. जी स्पर्धा तब्बल 11 दिवस चालणार आहे, त्या स्पर्धेचा आज पहिला दिवस आपण पाहतोय.
यावेळेला कमी गतीने टाकलाय. काय लाजवाब बॉल टाकलाय. फिंगर्स रोल केली. जिथे बॅटर मोठा फटका खेळण्याचा शोध घेताय त्याचा फायदा घेतला गोलंदाजानं. फिंगर्स रोल केली, स्लोवर टाकला, परंतु इतका परफेक्ट टाकला की बॅटरच्या अगदी पुढून वळवला. त्यामुळे बॅटरला मोठा फटका खेळता आलेला नाहीये. रनआउटची विकेट आली आहे ओटीओटीचे. संधी साधून पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. ला 5, 82 धावा धावफलकावरती आहेत. 5 गडी बाद झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या डावाचा हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल तो उडवलाय लॉंग ऑन मध्ये. फिल्डर येत आहे बॉलच्या खाली, परंतु त्यांना उलकवणी घातली आहे. तोल तो मात्र सावरता आलेला नाहीये. हो गई गलती, कर दो माफ. गेंदने किया आहे सुपडा साफ. शेवटच्या बॉलवर सुपडा साफ केलाय आणि चौकार तो मात्र इथे ग्राह्य धरला जाणार आहे. शेवटच्या बॉलवर चौकार आहे. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 86 वरती आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 87 ची. पाहूयात 87 धावा बनवल्या जातात का. पाहूयात 87 धावा रोखल्या जातात. या पुढची जी मॅच आहे त्या पुढच्या मॅचचा नाणेफेक तो मात्र केला जाणार आहे. टॉस का बॉस कक्षात आपल्यासोबत चलो वडांगळी सनरायझर्स वर्सेस किंग्ज 11 मोह या दोघेही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीच्या कक्षाला जॉईन करायचे. वडांगळी किंग्ज वर्सेस किंग्ज 11 मोह. STPL चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. थँक्यू सो मच. नाणेफेक केला जाणार आहे. आदरणीय सन्माननीय अशफाक भाई यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक केला जाणार आहे. एका बाजूला STPL 8 असं लिहिलेलं आहे. या कॉईनची खासियत आहे एका बाजूला STPL 8 असं लिहिलंय आणि एका बाजूला STPL 2025 लिहिलेलं आहे. ज्याला 25 बोलायचं त्याने 25 बोला, म्हणजे 2025 बोलायचं त्याने 2025 बोला, आणि ज्याला फक्त 8 बोलायचं त्याने फक्त 8 बोला. ठीक आहे. आधी पाहूयात नाणेफेकीचा कॉल कोण जिंकताय. अशफाक भाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाणार आहे. येस वडांगळी सनरायझर्स यांचा कॉल असेल. कॉईन उडवला जातोय. टॉस का बॉस सन्माननीय अशफाक भाई यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक केला जातोय. वडांगळी किंग्ज यांचा मात्र कॉल आहे. 8 इज द कॉल अँड येस 8 इट इज. नाणेफेक जिंकलेला आहात. नाणेफेक जिंकलेला आहात. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल. बॉलिंग कशी आहे मैदानाची आखणी कशी केली आहे. या वर्षाचं पर्व काय खास आहे. या वर्षाचं STPLचं 8वं वर्ष आहे आणि आमचं वडांगळी टीमचं 4थं वर्ष आहे. आम्ही तिन्ही पहिले जे भाग घेतला होता तिन्ही वेळी बक्षिसात होतो. यावेळेस पण आमची अशी हे राहील का तयारी, आम्ही यावेळेस पण बक्षिसात येऊ बॉस. आयोजकांनी कशा पद्धतीने मेहनत घेतली आहे, ज्या पद्धतीने मैदानाची आखणी केली गेली आहे, ज्या पद्धतीने स्टेज वगैरे सर्व गोष्टींची सुविधा केली गेली आहे, आयोजकांच्या मेहनतीला आणि आयोजकांच्या या देखण्या सोहळ्याला काय सांगाल. STPLचं नियोजन आता मागील 7 वर्षात उत्कृष्टच राहिलेलं आहे. त्याच्यात दरवर्षी त्यांचा उत्तम प्रयत्न करत आहे. तर यावर्षी त्यांचं नियोजन मागील वर्षापेक्षा अजून चांगलं झालेलं आहे. धन्यवाद. नाणेफेक तुम्ही पराभूत झालेला आहात दादा. जर नाणेफेक तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय राहिला असता. आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं असतं. कसं आहे आयोजन, कसं आहे, खेळपट्टी कशी आहे आणि खेळताना काय एक्सपिरियन्स आला. मला वाटतं तुम्ही पहिली मॅच खेळलात. येस पहिली मॅच तुम्ही खेळलात. कसा आला एक्सपिरियन्स. खेळपट्टी खूप छान आहे. पहिल्या मॅचला थोडी खेळपट्टी वल्ली होती. आता खेळपट्टी तापलेली, रन पण व्हायला लागले. त्याच्यामुळं जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. आणि आयोजन म्हटलं तर STPLचं सांगायचं काम नाही. वर्षानुवर्ष त्यांचं काहीतरी नवीन वेगळं असतं. आणि STPL ही आपल्या सिन्नर तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणजे STPL आला तर जसं म्हणतो ना आपण दिवाळी दसरा, तसं STPL हा एक सण आहे सिन्नर तालुक्याचा. त्याच्यामुळे STPL स्पर्धेबद्दल खूप काही म्हणजे बोलण्याजोगं कमीच आहे. खूप छान. दोघांना ऑल द व्हेरी बेस्ट. वडांगळी सनरायझर्स हॅव वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या इकडे येस वडांगळी किंग्स हॅव वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. परंतु आपण मैदानाच्या आत जाणार आहोत.
येस, परंतु आपण मैदानाच्या आत जाणार आहोत, वेळ कमी आहे, त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती असेल लवकरात लवकर मैदानाच्या आत दाखल व्हा, लगेच बॅटर्स पाठवा प्लीज. रनचेस करणारी टीम ओपनिंग पेअर लवकरात लवकर मैदानात पाठवा, वेळ कमी आहे. टायमर तो मात्र लावला जाणार आहे, टायमरचे देखील आपल्याला गांभीर्य ठेवावं लागणार आहे, त्यामुळे प्लीज विनंती असेल मित्र हो मैदानाच्या आत दाखल व्हायचं. चलो बॅटर्स आलेत, फिल्डिंग करणारी टीम हर्डल मोकळ करा, हर्डल क्लिअर करा आणि लवकरात लवकर फील्डचा सेटअप तो मात्र उभा करा. STPL 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. चला लवकरात लवकर दुसऱ्या डावाला सुरुवात करायची. ऑफिशियल पंच तुम्हाला देखील विनंती असेल की मॅच स्पीडअप करायची, कारण वेळ कमी आहे. मला वाटतं दिवसाला आपल्याला 5 मॅचेस करायचे आहेत, 6 मॅचेस करायचे आहेत, दिवसाला आपल्याला 6 मॅचेस करायचे आहेत, त्यामुळे विनंती असेल त्या 6 मॅचेस होणं ती आपल्याला आपल्या सर्वांची जबाबदारी असणार आहे. दुसऱ्या डावात सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. मैदानात आपण पाहतोय कुंडेवाडी लायन्स वर्सेस गावठा स्पार्टन्स सिन्नर या दोन संघांमधला हा थरार मैदानाच्या आत सज्ज झालाय. गावठा स्पार्टन्स या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 86 धावा बनवल्या, त्यामुळे कुंडेवाडी लायन्स या संघाला आता या धावा बनवायच्या आहेत. 48 बॉल 87 धावा बनवायच्या. बॅटिंग स्ट्राईक वरती आहेत सागर बोडके, 9 सेकंडला आहेत अनिल दिघे, बॉलिंग ट्रॅकवर आहेत किशोर तपासे. चलो 3, 2, 1 लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होते. किशोर तपासे एक लेजेंडरी बॉलर म्हणून त्यांची गणना केली जाते. पहिलाच बॉल त्यांच्या टिपिकल टप्प्यावरती त्यांनी टाकलाय, म्हणजे ते म्हणतात ना किशोर तपासे यांना झोपेतनं उठवलं तरी देखील हाच बॉल ते टाकणार आणि तोच बॉल त्यांनी टाकलाय. 40+ एक लेजेंडरी नाव आहे अख्ख्या नाशिक जिल्ह्याचं. 40+ एक मोठं नाव म्हणजे किशोर तपासे. खोलवर टाकलाय, याही बॉल बॅट पासून दूर ठेवलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत, ते बॉलवरती येत आहेत, अगदी चतुराईने येत आहेत, सय्यमाने येत आहेत, बॉलला उचलताय, उचलून फेकतायत. सिंगल घेतली आहे. धावफलकाला या रन चेसला मात्र सुरुवात झाली आहे, धावफलकाला मात्र सुरुवात झाली आहे. आता अनिल दिघे हे मात्र बॅटिंग स्ट्राईक वरती असतील, त्यांच्यासाठी सुद्धा तोच फील्ड सेटअप आहे, लॉंग ऑन आणि मिड विकेट. लाजवाब बॉल, लाजवाब बॉल, काय सुंदर बॉल टाकलाय. बॉल टाकण्याची, धावण्याची आणि डिलिव्हर करण्याची एक आगळी वेगळी पद्धत आहे किशोर तपासे यांची. अगदी शांत धावत येतात आणि ज्यावेळी बॉल टाकायचा असतो ना त्या 11th हावरला लास्ट मोमेंटला ते बॉल सोडतात. ओ हो 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 हो, बॅटची कड, उडवलाय फड. गोलंदाजाचं कौतुक सुरू होतं आणि ते कौतुकाला सलामी ठोकणारा लाजवाब बॉल टाकलाय. विकेट आली आहे, फर्स्ट विकेट डाऊन. 1 या अंकावर लागलाय पहिला धक्का. ODUDJ संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. सुरेख टप्प्यावर बॉल टाकला होता, अगदी गुडलेनच्या स्पॉट वरती बॉलला आदळला गेलं, तिथून मात्र अगदी सुरेख टप्प्यावरती टॉस देखील झाला बॉल आणि कमी गतीचा होता कदाचित थोडासा, त्यामुळे बॅटची कड घेतली, फटका लवकर खेळला गेला आणि त्यात मात्र फसलेत अनिल दिघे. त्यांना परतावं लागलं. पहिला गडी बाद झाला. अंकुश नाटे आलेत, नवीन बॅटर, खेळपट्टीच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 87चा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे पॉवर प्लेच्या 2 षटकांना फार महत्व असतं. बॅटर जे नवीन येणारे बॅटर असतील ना त्यांनी लवकर यायचंय, कारण एवढा वेळ आपल्या जवळ नाहीये. रन चेस करणारी टीम खास करून कुंदेवाडी लायन्स, तुम्हाला सूचना असेल मित्र हो, तुमचा जो नवीन येणारा बॅटर असेल तो तयार ठेवायचा आणि लवकरात लवकर खेळपट्टीवरती पाठवायचा. 1-1 असं समीकरण, असं चित्र धावफलकावरती पाहायला मिळतंय. 4 बॉल झाली आहेत, 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव आली आहे.
अंकुश नाटे आलेत नवीन बॅटर खेळपट्टीवरती. अंकुश नाटेसाठी षटकातील 5वा बॉल. हो, जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न केला. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळायचा होता, परंतु जसे शफल झालेत तसे बॅटरला देखील फॉलो केलं. किशोर तपासे यांनी पायावरती बॉल टाकला. लेग बॅटच्या माध्यमातून सिंगल आली. धावफलक हलकसं पुढे जाईल 2 वरती. आता सागर बोडके बॅटिंग स्ट्राईक वरती आहेत. ते देखील 2 बॉल खेळलेत. त्यांनी देखील 1 धाव केली आहे. प्रत्येक बॅटरसाठी एक वेगळी फील्ड लावली जाते आणि अकॉर्डिंग टू फील्ड बॉल देखील टाकला जातोय. यावेळेला फटका मारलाय शान मध्ये, चेंडूला बसवलंय विमान मध्ये. महात्मा लेजंड सिन्नर या संघाच्या बॅनरला पाडत चेंडू गेलाय सीमा पार. आलाय षटकार डीजे. काय सुरेख बॉल टाकला शेवटचा, परंतु त्या सुरेख बॉलला देखील टोलवलं गेलं. शफल झालेत. स्लॉट मधला बॉल त्याला खोदून काढलं. अगदी आपल्या आवडतीच्या आणि पसंतीच्या झोन मध्ये खेळून काढलं. त्यावरती षटकार आला. षटकाराच्या मदतीने पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा 8 लागल्या. कारण प्रत्येक षटकात तुम्हाला एखादा बिग हिट हवाय, पण तुम्ही 87चा पाठलाग करताय, त्यामुळे प्रत्येक षटक तुम्हाला 7, 8, 9, 10 धावेंपर्यंत तरी घेऊन जावं लागणार आहे. रोशन शिरसाट आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल खोलवर टाकलाय, तो मात्र मैदानाला घरंगळ्या घालत अलॉंग द कार्पेट जातोय मिड विकेट मध्ये. रोशन शिरसाटच्या पहिल्याच बॉलवर केलाय वार. आलाय चौकार डीजे. पहिल्याच बॉलवरती चौकाराला. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 12 वरती. फ्लाइटेड बॉल, कमी गतीचा बॉल. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु लेग ब्रेक एवढा सोपा नाहीये. दिसतो तितका तर सोपाच नाहीये. यावेळेला खोलवर टाकलाय, वेग वाढवलाय. मिडॉनला खेळाडू आहेत, ते मात्र बॉलवर येत आहे. बॉलला वेचून फेकताय, तोपर्यंत सिंगल ती कंप्लीट केली जाते. लेग ब्रेक तो इतका सोपा का राहत नाही याबद्दल आपण चर्चा करतो. तो लेग ब्रेक ज्यावेळी टाकायचा असतो त्यावेळी मनगटाचा तर पुरेपूर वापर करायचा असतो, परंतु बोटांचा तो फार महत्वाचा वापर करायचा असतो. आणि तो जर का व्यवस्थित पडला तर ठीक, नाही तर चान्सेस त्याचे 80% चान्सेस त्याचे गोलंदाजाच्या मस्तकावर माथा मारण्याचे असतात. यावेळेला लेग ब्रेक टाकलाय, यावेळेला परफेक्ट टाकलाय. फलंदाजाच्या पुढून वळवलाय. अपील केली आहे, परंतु त्या अपीलला या दोघेही पंचांच्या कोर्टात नक्कीच त्या अपीलच्या कागदाला फाडलं जात आहे. डॉट बॉल आलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13ला 1. पॉवर प्लेचे शेवटचे 3 बॉल ते शिल्लक आहेत. षटकातील 4था बॉल. यावेळेला लॉंग हँडचा उपयोग केलाय. मिड ऑफला फिल्डर आहेत. ओ फ्लॅट बॉल आणि त्याची कॅच ती मात्र बनवली. लाजवाब कॅच पकडली आहे. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाच्या 4थ्या बॉलवर लागतोय. धक्का क्रमांक 2. ओडीयू डीजे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. चला, नवीन बॅटर विनंती असेल, नवीन बॅटर लवकर या, नवीन बॅटर लवकर या, ती मात्र विनंती असेल. 87चा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात देखील बोलबाला राहिलाय. बॉलिंग करणारी टीम गावठा स्पार्टन्स या संघाचा चांगल्या टप्प्यावर बॉलिंग केली जाते. पहिलं षटक किशोर तपासे यांचं पाहिलं आपण. नक्कीच चांगल्या टप्प्यावर फलंदाजांना बंदिस्त करून सोडणारं राहिलं. शेवटच्या बॉलवर विकेट आला, परंतु चांगलं षटक म्हणू शकतो, कारण दबाव तयार करणारं षटक होतं. दुसरं षटक रोशन शिरसाट घेऊन आले. पहिल्या बॉलवरती चौकार खाल्ला, त्यानंतर मात्र त्यांना टप्पा मिळाला. सूर गवसला. बॅटरला बाद केलाय. खोलवरती टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केला, एलिव्हेशन मिळालं नाही, त्यामुळे फ्लॅट जाणारा बॉल 30 यार्ड सर्कल मध्येच कॅच कॅरी केला गेला. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आत. गणपत पवार आलेत. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कमी गतीचा बॉल. बोटांची जादू. रोशन शिरसाट ती मात्र खेळपट्टीवरती बॉलिंग ट्रॅक वरती दाखवतायत. नव्या आलेल्या बॅटरचं करतायत ते गोलंदाज भव्य दिव्य स्वागत. 13ला 2. शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक.
बॅटच्या मुखाला बॉल लागतोय, टप्पा घेतोय, विकेट किपरच्या हाती लागतोय. शेवटच्या बॉलवर देखील कुठली धाव नसेल मित्रांनो. पहिल्या बॉलमध्ये चौकार खाल्ला, त्यानंतर रोशन सिरसाटने पुढच्या 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव दिली. लाजवाब बॉलिंग केली आहे. पॉवर प्लेचं अंतिम षटक ते मात्र इथे संपतोय. या षटकात आल्या 5 धावा, 1 विकेट. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागतायत 13. गडी बाद आहेत 2. ओव्हर टू यू डीजे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. 13 धावा, 2 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक सुरू होतोय आणि तिसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज मुसळेश्वर रॉय असं या गोलंदाजाचं नाव आहे. पॉवर प्ले तो मात्र संपलाय. बाउंड्री रोप जवळ आपण पाहतोय 5 खेळाडू ते मात्र तैनात आहेत. मिड विकेटला आहे, कॉर्नरला आहे, लॉंग ऑनला खेळाडू आहे, लॉंग ऑफला खेळाडू आहे आणि डीप कव्हर्सला खेळाडू आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न केला, बॅटपासून चेंडूला दूर ठेवलं, ऑफ स्टिकच्या बाहेर. बॅटर मात्र सफल झालेत परंतु सफल नाही झालेत. पहिला बॉल डॉट आहे. बघूयात पुढचा बॉल. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतली कट घेतली. इनसाइड एज जो असतो ना तो कॅरी करणं विकेट किपरसाठी सर्वाधिक अवघड असतो, कारण आउटसाइड एज तो जास्तीचा वरती असतो आणि तो फ्लाय होत असतो हवेत. इनसाइड एज हा जमिनीच्या दिशेने जात असतो, जमिनीचा शोध घेत असतो. त्यामुळे इनसाइड एज तो इथे याही विकेट किपरला कॅरी करण्यासाठी थोडासा त्रासदायक राहिला. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे गेलेत फलंदाज. ताता थय्या करतायत, अगदी नाच करतायत, परंतु गोलंदाज सांगतायत तुम्ही ताता थय्या करा, ढोलकीचा ताल मी वाजवतोय. 2.3 षटकाचा खेळ, 14 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला स्विच इट करायचं आहे, प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅटरच्या हाताला लागलाय, दबाव दबाव दबाव. एक डॉट बॉल, एक डॉट बॉल. कुंदेवाडी लॉयन्स या संघाला बॅकफुट वरती घेऊन जाईल या मॅच मध्ये, तर गावठा या संघाला नक्कीच फ्रंट फुट वरती घेऊन येईल. 4 बॉल झाली आहेत, 5वा बॉल यायचा बाकी आहे. एकच धाव आली आहे 4 मध्ये. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक शफल झालेत. बॅटचा फेस ओपन केला, डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू चाललाय, टन उड्या मारत सीमा पार होतोय फरार. धावा आल्या 4. डीजे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. कारण बॅटरला धावा हव्या होत्या. बॅटिंग करणाऱ्या टीमला रन्स पाहिजेत आणि त्या कुठल्याही पद्धतीने पाहिजेत. याही वेळेला बिगिट केलाय, फटका उंच आहे, परंतु लॉंग ऑनला चेंडू ते मात्र कॅरी करताय. या बॉलला डोळ्यावरती हात ठेवत सूर्यप्रकाशाला नक्कीच न जुमानता हा कॅच कॅरी केला जातोय. विकेटचं पतन, फलंदाज संकटात होते ते पुरेपूर संकटात सापडलेत, माघारी परततायत. डीजे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. एक करत बॅटर ते मात्र माघारी परत आहेत. 3 हादरे लागले, 3 षटक. म्हणजे पहिल्या षटकात पहिला हादरा लागला, दुसऱ्या षटकात दुसरा गडी बाद झाला आणि तिसऱ्या षटकात देखील तिसरा गडी बाद झाला. म्हणजे प्रत्येक षटकात विकेट येते. 4थं षटक सुरू झालंय. 4थ्या षटकाचा पहिलाच बॉल आणि 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर 4था गडी बाद होतोय. विकेटचं पतन झालंय. रोशन सिरसाट घेऊन आले 4थी विकेट. डीजे.
संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. याही वेळेला बॅटर पासून वळवलाय. अपील 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 केली जाते आणि येस बॅटर ते मात्र परततायत. पंचांच्या इशाऱ्याकडे न पाहता 2 in a row लागोपाठचा दुसरा गडी तो बाद होताना पाहायला मिळतोय. रोशन सिरसाट धुराळा उडवताय मैदानाच्या आत, समोरच्या संघावरती तुटून पडलेत. बॅटिंग करत असताना देखील काय लाजबाब कॉन्ट्रीब्युशन होता. बॉल हातात मिळाला, बॉलानं देखील आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी सरसेनापतीची भूमिका बजावतायत मैदानाच्या आत. लाजबाब बॉलिंग, लागोपाठचे 2 गडी बाद केलेत. ऑन हॅट्रिक आहेत. पाहूयात STPL ची पहिली हॅट्रिक येते का. आता STPL ला सीझन 8 पर्व 8व्याची पहिली हॅट्रिक पहिल्याच दिवशी येणार का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या बॉलवर मिळणार आहे. संदीप भगरे आलेत, नवीन बॅटर. बॅटिंग स्ट्राईक वरती आहेत. राईट हँड बॅटर आहेत, उजव्या हाताचे फलंदाज आहेत. हॅट्रिक बॉल रोशन सिरसाट घेऊन येत आहे. पाहूयात हॅट्रिक बॉल. ओ हो 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 काय बॉल टाकलाय, काय बॉल टाकलाय. अगदी फलंदाजाच्या पुढे पडतोय, तो पाहतो सुद्धा आहे. त्याच्या डोळ्यात दिखत तो बॉल असा ट्रॅव्हल होतोय आणि विकेट किपरच्या हाती लागतोय. लाजबाब बॉल. परफेक्शन परफेक्शन. कधी कधी गोलंदाजालाही नक्कीच कौतुक होईल स्वतःच्या बॉलचं, इतका कौतुकास्पद बॉल असतो. खोलपट टाकलाय, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. वन हँडेड कॅच, वन हँडेड कॅच. विकेट हॅट्रिक जरी नाही झाली तरी देखील ओव्हर हॅट्रिक होते. रोशन सिरसाट इज ऑन द फायर. एक 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 करत समोरच्या किल्ल्याची भिंत ती मात्र कोसळवतायत, आक्रमण करतायत, लाजबाब बॉलिंग करतायत. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. खोलवर टाकलेला बॉल होता आणि काय परफेक्ट बॉल टाकला. पायाच्या आणि बॅटच्या गॅप मध्ये तो बॉल टाकला गेला, कमी गतीने टाकला, त्यामुळे तो फटका फसवण्यासाठी यशस्वी झालेत गोलंदाज. आणि हेमंत यांनी मात्र कुठली चूक केली नाही. डीप मध्ये काव कॉर्नरच्या क्षेत्रात थोडेसे फंबल झाले होते, परंतु नजर होती शेवटपर्यंत बॉलवरती आणि ती जी नजर होती ना, ती चाणाक्ष नजर त्या बॉलला कॅरी करायला यशस्वी होत आहे. 18 वरती 6 गडी बाद झाली आहेत. 26 बॉल 69 ची गरज. खोलवर टाकलेला बॉल, गोलंदाज स्वतःच्या हाताने अडवण्याचा प्रयत्न तर करत होते फॉलो मध्ये, परंतु नाही, त्यांच्या हाताला ब्रश करतोय बॉल. मिड ऑफच्या क्षेत्रात तो बॉल अडवला जातोय. सिंगल आली आहे. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 19 ला 6. 25 बॉल 68 ची गरज आहे, परंतु या षटकात रोशन सिरसाट लाजबाब तोफखाना घेऊन आलेत आणि समोरच्या संघावरती तुटून पडलेत. कमी गतीने टाकलाय, हाही फटका बसलाय, भेटा उभा राहिलाय. मध्ये पाहूयात, नाही, कॅच कॅच हातातनं सुटली आहे. बॉल हातातनं निसटतोय. नाहीतर 4 विकेट या ओव्हर मध्ये राहिल्या असत्या. शेवटच्या बॉलवर एक सिंगल आहे आणि या सिंगलच्या मदतीने षटकाची झाली आहे समाप्ती. या षटकात फक्त 2 धावा आल्या आणि 3 गडी देखील बाद करायला यशस्वी झालेत रोशन. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 20, गडी बाद आहेत 6. संघाचं नाव आहे कुंदेवाडी लॉयन्स. ओव्हर टू यू डीजे. आतापर्यंतच्या 4 षटकांमध्ये बोलबाला राहिलाय गावठा या संघाचा, परंतु येणाऱ्या 4 षटकांमध्ये संधी आहे कुंदेवाडी लायन्स या संघाला कमबॅक करण्याची. 24 बॉल 67 ची गरज. एक गोलंदाज त्यानं कहर बरसवला तर दुसरा अजून त्या कहराला जोड येतोय. सिन्नर एक्सप्रेस अरुण वाढवणे.
वेगवान बॉल बॅटचा फेस तर तिथे ओपन केला, मिडल ऑफ द फेस पंच तो मात्र केला गेला, तिथे एक सिंगल कंप्लीट केली जाते. तुम्ही कुठल्या आव्हानाला सामोरे जाल. पहिलं षटक घेऊन आले किशोर तपासे, लाजवाब बॉल आहेत. वन ऑफ द 40+ ऑल नाशिक डिस्ट्रिक्टचे एक लेजंडरी गोलंदाज आहेत. त्यानंतर रोशन सिरसाट ते मात्र येऊन गेलेत आणि तुमचे कित्येक फलंदाजांना बाद करून गेलेत. त्यानंतर अरुण वाढवणे, म्हणजे एक एक करत एक चाल तुम्हाला ती त्रासदायक आहे. बॅट लाजवाब बॉल वेगानं बॅट फिरवली, अगदी वेगानं बॅट फिरवली खरी, परंतु त्याच्याही दुपटीनं जो बॉल वेगानं वाहतोय ना, लेंथ बॉल साठी ओळखले जातात अरुण वाढवणे. तब्बल 15 ते 16 वर्ष क्रिकेटला दिलेत अरुण वाढवणेने. उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक दिग्गज संघांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्पर्धेवरती जाऊन आपल्या गोलंदाजीचा बोलबाला तो मात्र या गोलंदाजानं गाजवलेला आहे. त्यामुळे सिनियर क्रिकेटचं हे अभिमान आहे, स्वाभिमान आहे. क्रॉस बॅटेड फटका याही वेळेला खेळायचा आहे, परंतु पाहू शकता ही आहे जादू गोलंदाजाची. याच्या आधीचा बॉल तो मात्र टॉस होतोय, अगदी सुरेख टप्प्यावरती पडून उधळतोय, परंतु त्यानंतरचा लगेच इन्स्टंट पुढचा बॉल तो मात्र खालीच राहतोय. सुसाट वेगानं सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतरच्या लागोपाठचे 2 बॉल डॉट. एका डॉट बॉलने ही मॅच दूर चालली आहे. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 मध्ये 66 ची गरज आहे. 21 बॉल 66 रन. पुढे चालत आलेत, परंतु याही वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. आता 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 20 मध्ये 66 ची गरज आहे. 20 बॉल 66 रन. खरं तर नेट रन रेटचा देखील फार फायदा होणार आहे या स्पर्धेत. कॅच इटचा कॉल. एका हाताने कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न देखील केला, कारण आपण टॉप 4 संघ काढणार आहोत आणि टॉप 4 संघ खेळत खेळत जातील तर मग असे 1-2 संघ तर नक्कीच असतील की त्यांचे मॅच विनिंग म्हणजे मॅच जिंकण्याचे पॉईंट जे असतील ते सारखे असतील, परंतु नेट रन रेटचा गफला असेल. त्यामुळे नेट रन रेटला फार महत्व असतं आणि नेट रन रेटचा क्रिकेट ज्या लीग मध्ये असते ना, ती लीग साप सीडीच्या खेळाप्रमाणे आपल्याला ऑपरेट होताना पाहायला मिळते. इथे लॉंग ऑफ मध्ये फटका फसलाय आणि यावेळेला कॅच कॅरी केला जाईल. 7वा गडी बाद होतोय. अरुण वाढवणे आलेत तर मग अरुण वाढवण्याच्या षटकात विकेट येणार नाही असं होणारच नाही. शेवटच्या बॉलवर विकेट. फलंदाज जात आहे माघारी. डीचे संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 22 धावा धावफलकावरती आहेत. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये 65 ची गरज आहे. 18 बॉल 65 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा किशोर तपास यांना बॉलिंग ट्रॅक वरती पाहिलं जात आहे, परंतु 7 गडी ते मात्र कुंदेवाडी लायन्स या संघाच्या बाद झालेल्या आहेत. काय लाजवाब बॉलिंग रॅली. मी बोललो ना, बुद्धिबळाच्या पटलावरती एका बाजूने एकच वजीर आणि दुसऱ्या बाजूने 3 वजीर असतील तर मग आपल्या चाला फसणार आहेत, आणि ते जिथे पाहायला मिळालंय. गावठा सिन्नर या संघाच्या बॉलिंग ट्रॅक मध्ये आहेत ना 3 वजीर आहेत. किशोर तपास आहेत, अरुण वाढवणे आहेत आणि रोशन सिरसाट आहेत. या 3 गोलंदाजांना तुम्ही एकाला भेदू शकता, परंतु 2 तुमच्यावरती हल्ले करतील. त्यामुळे अख्ख्या एसटीपीएलच्या पूर्ण लीग मध्ये या संघावरती नजर ठेवावी लागणार आहे. गावठा या संघावरती तुम्हाला नजर ठेवावीच लागणार आहे. एक परफेक्शन पाहायला मिळते. कॉम्बिनेशन लीगच्या मॅचेस मध्ये आणि लीगच्या स्पर्धेत बसणं फार गरजेचं असतं. एकमेकांवरचा विश्वास, एकमेकांना समजून घेणं, एखाद्यानं चूक केली तर त्या चुकीला आपण पदरात घेणं, हा क्रिकेटचा नियम आहे. नाहीतर आजकाल आपण इगो, ॲटिट्यूड आणि सगळे 4 आण्या 8 आण्याचा बाजार
तो मात्र कित्येक मॅचेसमध्ये आपण पाहिला आणि कित्येक संघांमध्ये होताना आपण पाहिला. त्यामुळे क्रिकेट आपल्याला काय शिकवतं? क्रिकेट आपल्याला हे शिकवतं की 40 वर्षापुढचा खेळाडू देखील आपल्यात खेळतोय, 20 वर्षाचा खेळाडू देखील आपल्यात खेळतोय, तर मग एकमेकांचा आदर करूयात, एखाद्याने चूक केली तर आपण माफ करूयात. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक किशोर तपासे हाताळत आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसरा बॉल आपण वाईट पाहिला, त्यानंतर तिसरा प्रयत्न तो मात्र डॉट बॉल आहे. अपील तर गेली परंतु नाही, पंचांचं म्हणणं आहे की हा बाद नसेल. यावेळेला बैठक मारायची होती परंतु बैठक मारण्याची जी प्रोसेस होती ती लवकर झाली, त्यामुळे बॅट आणि बॉलचा इथेही मिलाप झाला आणि 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 मध्ये 63 ची गरज आहे. 15 बॉल 63 धावा. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका खेळायचा आहे परंतु हा बॉल तो मात्र खालून आहे. हाही बॉल खालून आहे, हाही बॉल खालून आहे. 24 धावा धाव फलकावरती, 7 गडी बाद आहेत. रोशन सिरसाटच्या ओव्हरमध्ये जे 3 गडी बाद झालेत ना, तिथून या मॅचला नवा ट्विस्ट मिळाला. नाही नाही नाही, इथे मात्र विकेट किपर टू बॉलर, बॉलर टू विकेट किपर हाच प्रवास सुरू आहे. म्हणजे बॉल, बॉलर आणि विकेट किपर, बस एवढंच क्रिकेट आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळतंय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि त्याच्यात 4 बॉल डॉट. याही वेळेला क्रॉस बॅटेड फटका आणि हाही बॉल डॉट. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं ज्यावेळेस बेल्लेकर सर समालोचन करत होते, मला वाटतं सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हे मेडन होतं. येस, आणि याही वेळेला किशोर तपासे यांनी तसंच त्याला शोभेल असं षटक टाकलंय. एक सिंगल एक वाईट, फक्त 2 धावा दिल्या. 24 वरती या संघाला अडकवलंय, थांबवलंय. आता शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. शेवटच्या 12 मध्ये गरज आहे 63 ची. 12 बॉल 63 रन म्हणजे आस्किंग रन रेट हा फार मोठा झालाय. आस्किंग रन रेट वरती जर का आपण नजर टाकली तर 31.5 म्हणजे प्रतिषटक तुम्हाला बिग हिट 5 हवेत. 31 बॉल आपलं 12 बॉल आणि 10 षटकारांची गरज आहे असं आपल्याला म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण आता बॉक्स क्रिकेट, जाळी क्रिकेट जे असतं त्या जाळी क्रिकेट सारखे तुम्हाला षटकार मोजावे लागतील आणि ते या क्रिकेटमध्ये इतकं सोपं नाहीये. यावेळेला वन शॉट, पिकअप शॉट, लाजवाब फटका, नेत्रदीपक स्ट्रोक, लेट पण थेट. डीजे फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. काय अप्रतिम स्ट्रोक सजवला होता. टिपिकल नंबर 45 रोहित शर्माचा जो फ्लिक असतो ना, त्या फ्लिक सारखा खुलून उठणारा आणि शोभून दिसणारा हा फटका पाहायला मिळाला. 11 बॉल 57 ची गरज आहे. पहिल्या बॉलवरच्या इथे अरुण वाढवण्याच्या षटकार तर आलाय, नवनाथनं ठोकलाय. पाहूयात नवनाथसाठी पुढचा बॉल कुठला टाकला जातो. वेग 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 तर पाहायला मिळतोय परंतु तो जास्तीचा बाहेर आहे. कधी कधी म्हणून सर काही गोष्टी आपल्याजवळ जास्तीच्या असणं ते सुद्धा आपल्यासाठी घातक असतात. गोलंदाजाजवळ जास्त वेग असणं ते कधी कधी घातक असू शकतं. आपल्याजवळ जास्त पैसा असणं, जास्त सोनं असणं ते आपल्यासाठी घातक असू शकतं. कधी कधी आपल्याजवळ जास्तीची वाचा असणं ते देखील आपल्यासाठी घातक असू शकते. कारण खूप साऱ्या गोष्टींमुळे खूप साऱ्या गोष्टी या बिघडत असतात. त्यामुळे कधी कधी ज्या जास्तीच्या गोष्टी असतात त्या आपण सांभाळून ठेवणं ते देखील फार गरजेचं असतं. त्याच्यावरती तोल असणं, त्याच्यावरती संयम असणं ते सुद्धा फार गरजेचे असतात. काय म्हणताय मनोज सर? हो नक्कीच. एक उदाहरण देईल. आईचं जास्त प्रेम मुलावरती झालं ना, अतिप्रेम, तो मुलगा बिघडला जातो. यापेक्षा जास्त उदाहरण चांगलं नसेल कोणतंच. लाजवाब. आणि एखाद्या प्रियसीवरती एखाद्या मुलाचं वेड प्रेम ते जास्तीचं असेल तर सय्यारा होतो. येस, 32 ला 7, 6.3 षटकाचा खेळ, 9 बॉल 55 ची गरज आहे. यावेळेला बिगिट तर करण्याचा प्रयत्न केलाय परंतु फटका फसलाय. 8वा गडी बाद होईल का? हो, 8वा गडी बाद झालाय. अरुण वाढवणे त्याच्या स्पेल मधली ही दुसरी विकेट मिळवतोय. 32 वरती 8वा गडी बाद होतोय. 7व्या षटकाच्या 4थ्या बॉलवरती 8वा गडी जातोय माघारी. डीचे
संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात STPL 2025 चे सह लोगो प्रायोजक. जिज्ञासा रिअल्टर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. यावेळेला ताकदीचा वापर करायचा होता बॅटरला, परंतु बॅटरचा बॅटचा आणि बॉलचा काहीही संपर्क झालेला नाहीये. प्ले अँड मिस डॉट बॉल झालाय. 32 वरती 8 गडी बाद आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7वं षटक प्रगतीपथावर आहे. 7व्या षटकाचा शेवटचा बॉल येतोय. अरुण वाढवणे सिन्नर एक्सप्रेस 11 बॉल टाकलेत, 10 धावा खर्च केल्यात, त्यात एक षटकार देखील आहे आणि 2 गडी त्यानं बाद केल्यात. त्याच्या स्पेलमधला येतोय हा शेवटचा बॉल. लाजवाब बॉल, लाजवाब बॉल, परफेक्ट यॉर्कर बॉल, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजाला मिळालेली नाहीये. सिंगल आली आहे शेवटच्या बॉलवरती. सिंगल या षटकात आल्या. 9 धावा 7 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. आफ्टर द 7 overs 33 रन्स ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ विकेट 8. टीम कुंदेवाडी लायन्स. OTU DJ. ही पहा माननीय श्री सोमनाथ वाघ. शेवटचं आणि अंतिमचं षटक. शेवटचे 6 बॉल, त्यामध्ये 54ची गरज आहे. बॅकफुटला जाऊन लेट कट खेळण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु नाही. प्रॉपर कनेक्शन नाहीये, त्यामुळे विकेट किपर रोशन शिरसाट ते बॉलला अडवताय, वेचून फेकताय गोलंदाजाकडे लगेचच. पहिल्या बॉलवरती कुठली धाव नाहीये. 5 चेंडूंचा खेळ बाकी. 5 मध्ये 54ची आवश्यकता. खोलवर टाकलाय, उडवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला पाहूयात उंच किती आणि लांब किती. क्षेत्ररक्षकाचा गडबड गोंधळ तो मात्र सुरू होता. झेल टिपण्याच्या प्रयत्नात ते स्वतः जमिनीवरती लोटांगण घालतायत, परंतु कॅच तो कॅरी करता आलेला नाहीये. सिंगल आणि सिंगल वरती समाधानी राहावं लागेल. 4 मध्ये 53ची आवश्यकता आहे इथून. यावेळेला याही बॅटरने प्रयत्न केला खरा डान्सिंग डाऊन द ट्रॅक चा, परंतु याही वेळेला कुठलीही धाव नाहीये. ही मॅच नेमकी फसली कुठे? बॅटिंग करत असताना रोशन शिरसाटचं कॉन्ट्रीब्युशन ते लाजवाब होतं. त्यानंतर किशोर तपासे यांनी दिलेला सुरेख स्टार्ट, खूप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. रोशन शिरसाटची दोघेच्या दोघे षटकं अगदी चांगल्या टप्प्यावर राहिली. समोरच्या संघाच्या फलंदाजाला एकदाही संधी दिली नाही मोठा फटका खेळण्याची. मनगटाचा वापर करत ऑन साईडला टोलवलाय. ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. 2 बॉल ते मात्र शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये 52ची आवश्यकता आहे. यावेळेला मोठा फटका खेळायचा आहे, परंतु फटका तो मात्र प्रॉपर नाही आहे. त्यामुळे याही वेळेला एका सिंगलवरती समाधानी राहावं लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक हाती सत्ता गाजवली इथे गावठा या संघाने, गावठा स्पार्टन या संघाने. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लॉंगॉनच्या क्षेत्रात टोलवलाय. तिथे एक सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने या खेळाचा होईल द एंड. 49 या आकड्याने गावठा स्पार्टन हा संघ STPL मधला पहिला विजय साजरा करताय. STPL सीझन 8चा पहिला विजय नक्कीच खूप सारं शिकवून जाणार आहे. तर पहिला पराजय तो देखील खूप साऱ्या शिकवणीच्या गासोड्या त्या मात्र देऊन जाणार आहे कुंदेवाडी या संघाला. विजयाच्या लक्ष्य शुभेच्छा असतील, परंतु पराजयातून शिकायचंय कुंदेवाडी लायन्स या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील होणाऱ्या